नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आता बघूयात वेगवान स्वरूपात नेमका आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडतंय. सुरुवातीची बातमी अमेरिकेतली, कारण गेल्या काही दिवसात तिथे झालेल्या सामूहिक गोळीबाराच्या घटनेनंतर म्हणजेच बफेलो त्याचबरोबर टेक्सासमधल्या उवाल्डेमध्ये झालेल्या गोळीबाराचा निषेध दर्शवत सभागृहानं बुधवारी विस्तृत बंदूक नियंत्रण बिल अर्थात विधेयक मंजूर केलेलं आहे आणि यात रायफल खरेदीसाठीची वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. दारुगोळा व्यावसायिकांच्या विक्रीला देखील यापुढे आता प्रतिबंध केला जाणार आहे. त्याचबरोबर 15हून अधिक पेरांची क्षमता या बंदुकीत असेल, पण 223-204 या मतांच्या फरकानं हा कायदा आता मंजूर झालाय. सिनेटनं मानसिक आरोग्य कार्यक्रम त्याचबरोबर शालेय सुरक्षा वाढवणं आणि या सगळ्याबद्दलची तपासणी सातत्यानं करत राहणं यावर लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळे हा कायदा आता चर्चेत आहे. अमेरिकेच्या टेक्सासमधल्या शाळेत एका तरुणानं अंधाधुंद गोळीबार केला होता आणि या हल्लेखोरानं AR-15 रायफलनं शाळेतल्या वर्गात गोळीबार केला, ज्यात 10 वर्षीय लेक्सी रुबियोचा देखील मृत्यू ओढवला होता. तिच्या पालकांनी गुरुवारी गोळीबार घडण्याआधी नेमकं त्या दिवशी काय घडलं याविषयीची माहिती दिली. फेलिक्स आणि किंबर्ली रुबियो यांनी 24 मेला सकाळी लेक्सीच्या शाळेतल्या पुरस्कार समारंभातून बाहेर पडल्यानंतर उवाल्डेहून काही अंतरावर गेलो असता त्यांच्या मुलीच्या मृत्यूविषयीची माहिती मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय. माझ्या मुलीला तिच्या शाळेत सोडलं आणि हा निर्णय आता मला आयुष्यभर त्रास देत राहील अशा भावना देखील रुबियोनी व्यक्त केल्या. या दोघांनाही अश्रू अनावर झाले होते. पुढची बातमी आहे. लॉस एंजेलिसमध्ये उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडातल्या देशांची शिखर परिषद सुरू आहे. बायडेन प्रशासनातील अधिकारी आठवड्याच्या शिखर परिषदेत अन्न सुरक्षा, हवामान आणि इतर क्षेत्रांवर चर्चा करण्याच्या प्रयत्नात दिसतात. मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेज ओब्राडोर यांनी सोमवारीच या परिषदेला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. वाढत्या स्थलांतरित संकटांचा मुद्दा सातत्यानं समोर येते, ज्याचा सामना करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होते. क्युबा, निकाराग्वा आणि व्हेनेझुएला या परिषदेसाठी आमंत्रित करण्यासाठी अमेरिकेवर दबाव आणणाऱ्या गटाचं ओब्राडोर यांनी नेतृत्व केलंय. 1994 नंतर पहिल्यांदाच अमेरिकेच्या भूमीवर ही शिखर परिषद होते. ग्वाटेमाला, होंडुरास आणि एल साल्वाडोरसह इतर देशातल्या नेत्यांनीही शिखर परिषदेपासून दूर राहणंच पसंत केलंय. ग्वाटेमाला, होंडुरास आणि एल साल्वाडोरमधून मोठ्या संख्येनं स्थलांतरित अमेरिकेत येत आहेत. सगळ्या देशांना आमंत्रित केलं नाही तर शिखर परिषदेत काहीही अर्थ नाही असं ओब्राडोर यांनी म्हटलंय. त्यामुळे यामध्ये मेक्सिकोचं प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री मार्सेलो एब्रार्ड करतायत. बायडेन येत्या काही दिवसात अनावरण करणार असलेल्या नवीन कार्यक्रमांची घोषणा यात करतायत, ज्यात $300 दशलक्षसाठी अन्न सुरक्षा वित्तपुरवठा उपक्रम, त्याचबरोबर कॅरेबियन देशांना कमी कार्बन ऊर्जा स्रोतांमध्ये प्रवेश करण्यासाठी मदत करणारी कॅरेबियन हवामान भागीदारी आणि पुढच्या 5 वर्षात अमेरिकेतल्या 5 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण करण्याचा कार्यक्रम या सगळ्या मुद्द्यांचा यात समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी लॉस एंजेलिसमधल्या या शिखर परिषदेचं उद्घाटन केलं आणि जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रादेशिक भागीदारांसोबत काम करण्याचं वचनही दिलं. सुरक्षित आणि सुव्यवस्थित स्थलांतर हे अमेरिकेसह आपल्या सगळ्यांच्याच अर्थव्यवस्थेसाठी चांगलं आहे असं त्यांनी म्हटलंय आणि यासाठी म्हणजे शाश्वत वाढीसाठी उपयुक्त ठरू शकेल अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली. पण बेकायदेशीर स्थलांतर स्वीकारार्ह नाही असं बायडेन म्हणाले. या भागात समृद्धी वाढवण्याच्या उद्देशानं आर्थिक भागीदारीच्या संदर्भातली घोषणाही बायडेन यांनी केली. बेकायदेशीर अर्थात कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांचं रक्षण करण्यासाठी कारवाई केली जावी अशी मागणी स्थलांतरितांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी बुधवारी या शिखर परिषदेबाहेर आंदोलनाद्वारे केली. यात महत्त्वाचा मुद्दा ठरलाय आणि हिंसा आणि छळापासून पळून जाणाऱ्या नागरिकांचं अधिक त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी परिषदेतून मार्गदर्शन मिळेल असा विश्वास या समर्थकांनी व्यक्त केला. अमेरिकेचे उपपराष्ट्रमंत्री वेंडी शर्मन आणि जपानचे उपपराष्ट्रमंत्री ताकेओ मोरी यांनी बुधवारी सेऊलमध्ये द्विपक्षीय चर्चा केली. आदल्या दिवशी शर्मन यांनी दक्षिण कोरिया आणि जपानमधल्या समकक्षांची भेट घेतली होती. उत्तर कोरियाकडून वाढणाऱ्या आण्विक धोक्याचा सामना करण्यासाठी मित्रराष्ट्र आणि त्रिपक्षीय सुरक्षा, सहकार्य, रक्षण याबद्दल वचनबद्धता या मुद्द्यांवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. नायजेरियातील सर्वात मोठं शहर लागोसमध्ये माजी राज्यपाल बोला टिनुबू यांनी पुढच्या वर्षीच्या अध्यक्ष निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांना आता उमेदवारी दिली जाते. बोला टिनुबू यांना लागोसचा गॉडफादर म्हणूनही म्हटलं जातं. 1999 ते 2007 पर्यंत शासन केलेल्या या भागामध्ये ऑल प्रोग्रेसिव्ह काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात त्यांना बहुमत मिळालं होतं. अबुजा इथे झालेल्या अधिवेशनात 2300हून अधिक प्रतिनिधींनी यावेळी मतदान केलं. नायजेरियात नुकत्याच चर्चवर झालेल्या हल्ल्यात 20हून अधिक जण मारले गेले. त्यामुळे न्याय व्यवस्थित व्हावा आणि त्याचबरोबर आमच्या भूमीतून
दहशतवाद कायमचा नष्ट करावा यासाठी मी शक्य ते सगळे प्रयत्न करीन अशी शपथ घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय. 23 इच्छुकांपैकी एकमेव महिला उमेदवारानं मतदानापूर्वी माघार घेतली. नायजेरियाच्या राजकारणात स्त्रिया क्वचितच उच्च पदांवर पोहोचतात असा इतिहास आहे. पुढची बातमी. अमेरिकेतले डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिनिधी कॅरन बास आणि अब्जाधीश रिक कारुसो यांनी आता लॉस एंजेलिसच्या महापौर पदाच्या शर्यतीत उतरण्याचं ठरवलंय. प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत मंगळवारी नोव्हेंबरमधल्या रन ऑफ निवडणुकीसाठी ते पुढच्या फेरीत पोहोचलेले आहेत. त्यावेळी मेलिन मतपत्रिकांच्या सुरुवातीच्या टॅलीमध्ये कारुसो यांना 41% आणि बास यांना 38% मतं मिळाली. रन ऑफ टाळण्यासाठी उमेदवाराला 50%पेक्षा अधिक मतं मिळणं गरजेचं आहे. बघूयात युक्रेनमध्ये काय चाललंय आणि रशिया संदर्भातल्या बातम्या. सिरियाच्या संरक्षण मंत्र्यानं मंगळवारी रशियासोबत संयुक्त युद्धसराव करत हवाई दलाचं फुटेज प्रसिद्ध केलंय. रशियानं युक्रेनवर 3 महिन्यांपूर्वी आक्रमण सुरू केल्यानंतर पहिल्यांदाच हा व्हिडिओ समोर आलाय. 2 रशियन Su-35 लढाऊ विमान आणि 6 सिरियन MiG-23 आणि MiG-29 विमान युद्धविमान आणि ड्रोनचा सामना करताना दिसतात. सिरियाच्या वैमानिकांनी रशियाच्या युद्धविमानांचं समर्थन केलं आणि सिरियाच्या संरक्षण मंत्र्यांना दिलेल्या माहितीनुसार सर्व हवाई कवायतींचं निरीक्षण करण्यात आलंय. हवाई दलांवर प्रथमच रात्रीच्या वेळी हल्ला करण्यात आलाय. युद्धविमानांचा एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध करण्यात आलाय. लुहान्स्क आणि डोन्स्टक प्रदेशामध्ये इमारतींचं किती प्रचंड नुकसान झालंय हे मॅक्सर टेक्नॉलॉजीनं घेतलेल्या उपग्रह प्रतिमांद्वारे स्पष्ट दिसतंय. गोळीबाराचे पुरावे देखील यामुळे स्पष्ट होत आहेत. डोन्स्टकमधल्या स्लोव्हियान्सजवळ एका फोटोत अनेक उद्ध्वस्त झालेल्या इमारती आहेत आणि तोफांच्या माऱ्यामुळे शेतात मोठे खड्डे पडल्याचं या फोटोत दिसतंय. या फोटोमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं स्पष्ट दिसतंय. रुग्णालयाजवळ देखील उद्ध्वस्त झालेल्या इमारती यात पाहता येतात. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी मंगळवारी केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलंय की युक्रेनच्या सैन्याला रशियन सैन्याचा लढा तर द्यायचा आहे, पण एका व्हिडिओ संदेशात त्यांनी म्हटलंय युक्रेनच्या सैन्याला पुढे जाण्यासाठी यापेक्षा अजून 10 पट अधिक लष्करी उपकरणं आणि किमान 10 पट अधिक सैन्याची गरज आहे. आमची इच्छा आहे, पण आमच्याकडे अजूनही लष्करी उपकरणं पुरेशी नाहीत. त्यामुळे जितक्या ताकदीनं आम्हाला लढा द्यायचा आहे ते सध्या शक्य नसल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलंय. एप्रिलमध्ये देशातील बेरोजगारी ऐतिहासिक निचांकी पातळीवर पोहोचल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी म्हटलंय. अर्थशास्त्रासंदर्भात सरकारी बैठकीत ते बोलत होते. मे महिन्यात अधिकृतपणे नोंदणीकृत बेरोजगारांची संख्या त्यांनी मांडली आणि यामुळे यापुढे देखील परिस्थिती कठीण होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण देशात महागाई शून्य असल्याचा दावा त्यांनी केला. रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या महत्त्वपूर्ण भागांवर नियंत्रण स्थापित केल्याचं रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांनी मंगळवारी म्हटलंय. मॉस्कोमधल्या लष्करी अधिकाऱ्यांशी ते बोलत होते. सिव्हर्स्की डोन्स्टकच्या डाव्या तीरावरची शहरं ज्यामध्ये क्रान्सिलायमन आणि स्व्याटोव्हिस्क आणि इतर 15 वस्त्या आतापर्यंत लिबरेटेड अर्थात मुक्त झाल्याचं त्यांनी म्हटलंय. रशियन सैन्यानं लुहान्स्क प्रदेशाच्या 97% भागावर नियंत्रण स्थापित केलं होतं. हे लष्करी कारवाया आहेत आणि रशियन सशस्त्र दलांनी ऐतिहासिक ऑर्थोडॉक्स स्मारकांचं कोणतंही नुकसान केलेलं नाही, पण युक्रेनच्या सैन्यानं मात्र ऐतिहासिक जागेला आग लावून तिथे नुकसान केल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते इगोर कोनोशेंकोव यांनी केलाय. बातमी आहे कीव्हमधली एका बेकरीमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या छबी असलेला केक तयार केला जातोय. रशियाविरुद्ध युक्रेनच्या युद्धामध्ये त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल एक प्रकारे या केकद्वारे त्यांचे ऋण व्यक्त केले जातात. ट्रीट बेक करायला ज्यांनी सुरुवात केली होती आणि तिथे जवळजवळ इथे नेहमीच या सगळ्या पदार्थांची विक्री होत होते, पण रशियाचं आक्रमण सुरू झाल्यापासून ब्रिटननं युक्रेनला कायमच मानवतावादी आणि आर्थिक आणि लष्करी मदत केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून हा केक तयार केला जातोय. पुढची बातमी आपण बघणार आहोत उवाल्डेमध्ये झालेल्या गोळीबारासंदर्भातली, जिथे 19 मुलं आणि 2 शिक्षकांचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी कठोर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कायद्याला कसा प्रतिसाद आहे याचा आढावा घेण्यासाठी FBI अधिकारी आणि माजी पोलीस प्रमुखांसह 9 जणांची समितीची नेमणूक करण्यात आली होती. अटॉर्नी जनरल मेरिक गार्लँड यांनी वॉशिंग्टनमधल्या त्यांच्या कार्यालयातल्या बैठकीदरम्यान या विशेष समितीची घोषणा केली. या सगळ्या घटनांचं पुनरावलोकन त्याचबरोबर या सगळ्याची माहिती घेतली जाते. पोलिसांसंदर्भातली धोरणं, प्रशिक्षण आणि रणनीती या संदर्भातला
विचारही यामध्ये केला जाईल असं देखील त्यांनी म्हटलं. या घटनेचा मुख्य सूत्रधार कोण होता आणि पोलिसांनी या संदर्भात कशा पद्धतीनं ऍक्ट व्हायला पाहिजे होतं, कशा पद्धतीनं अंमलबजावणी करायला पाहिजे होती, या सगळ्या घटनांचा तपास केला जाईल असंही त्यांनी म्हटलंय. पुढची बातमी आहे अर्जेंटिनामधली. प्रचंड प्रमाणात महागाई वाढते आणि त्याच्यामुळे कशा पद्धतीनं महागाई वाढते या सगळ्याचा अल्पभूधारक शेतकऱ्यांनी बुधवारी निषेध केलेला होता. 30 टनाहून अधिक ताजं उत्पन्न देत आपल्या मागण्या यावेळी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. 70% ही महागाई पोहोचेल असा अंदाज व्यक्त होतोय. जर्मनीची राजधानी बर्लिनमधली दृश्य आहेत. भरधाव कार गर्दीच्या ठिकाणी घुसली होती आणि कारचा वेग प्रचंड होता. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर 30हून अधिक जण जखमी झाल्याचं कळतंय. रशियामधली बातमी आहे. मॉस्कोमध्ये 19व्या शतकातील एक इमारत नुकतीच कोसळली. इमारतीच्या डागडुजीचं काम तिथे सुरू होतं. इमारत दुर्घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिली. अमेरिकेतली बातमी आहे. टेक्सासमध्ये नॅचरल गॅस टर्मिनलमध्ये एक स्फोट झाल्याची माहिती सध्या कळते. ती दृश्य आपण बघतोय. सुदैवाने या स्फोटात जीवितहानी झालेली नाही किंवा कोणीही जखमी झालेलं नाही. अमेरिका उत्तर कोरियाच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून असणार आहे, कारण अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी याबद्दलचं वक्तव्य केलंय. नवी अणुचाचणी केली तर अमेरिका देखील तीव्र प्रतिक्रिया याबद्दल देईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे. लेबननमधली बातमी. इथल्या जंगलात भीषण आग लागली होती, जी विझवण्यासाठी लष्कराकडून आटोकाट प्रयत्न करण्यात आले. हेलिकॉप्टरद्वारे पाण्याचा मारा करत ही आग विझवण्यात आली. मेक्सिकोमध्ये लाकडी बोर्ड आणि धातूच्या साख्यांनी बनवलेला एक पूल तुटलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या नागरिकांचे हाल होताना दिसतात. या अपघातात 25 जण जखमी झालेत. मेक्सिको शहराचे महापौर आणि त्यांच्या पत्नी देखील या पुलावरून पडल्यानं जखमी झाल्यात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पुढची बातमी आहे. ट्युनिशियातली राष्ट्रपतींनी 57 न्यायाधीशांना बडतर्फ केल्यानंतर वकील आणि न्यायाधीशांनी बुधवारी राजधानीच्या न्यायालयाच्या सगळ्या परिसरात निदर्शनं केली. अध्यक्ष सईद यांनी न्यायाधीशांना काढून टाकणं हे न्यायव्यवस्थेतल्या वाढत्या हस्तक्षेपाचं प्रमुख उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलं आणि सत्तेवर आपली पकड घट्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि सरकार बरखास्त केल्यानंतर कार्यकारी अधिकार घेतल्यानंतर सत्तापालट केल्याचा आरोप देखील यावेळी उपस्थितांनी केला आहे. ट्युनिशियामधल्या न्याय व्यवस्थेच्या समोरच पायऱ्यांवर हे आंदोलन करण्यात आलं. पोप फ्रान्सिस बुधवारी सेंट पीटर्स स्क्वेअर्समध्ये आपल्या भाविकांना तिथे भेटण्यासाठी आले होते, पण त्यांना चालताना प्रचंड कष्ट होत होते. हालचाल त्यांची अत्यंत हळू होत होत्या हे देखील आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. कारमधून खाली उतरण्यासाठी देखील त्यांना मदत घ्यावी लागत होती. फ्रान्सिस याआधी माजी पोप बेनेडिक्ट यांच्या नंतरचा उत्तराधिकारी म्हणून ते सध्या काम करत आहेत. पुढची बातमी आहे. अमेरिकेतली जिथे तीव्र तापमान आता होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते. कॅलिफोर्नियामधली दृश्य आहेत जिथे फिनिक्स, त्याचबरोबर लास वेगास आणि पाम स्प्रिंग्स सारखी शहरं 110 अंश फॅरनहाईटपर्यंत पोहोचतील असं म्हटलं जातं आणि इथे या सगळ्याचा म्हणजे उष्णतेचा सामना करावा लागणार आहे, कारण चक्रीवादळ, पूर आणि त्या सगळ्याचा सामना करत यात मृत्यूंची संख्या देखील अधिक वाढत जाते असं म्हणतात. त्यामुळे घराबाहेर वेळ मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला जातो. त्याचबरोबर भरपूर पाणी पिया असं देखील आवाहन सध्या प्रशासनाकडून केलं जात आहे. 3 मुलींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी ला जुज डेल मुंडो या नेत्याला कॅलिफोर्नियाच्या तुरुंगात 16 वर्ष 8 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. हा बहुप्रतीक्षित खटला होता, ज्याच्यात 3 गुन्ह्यांसाठी दोषी ठरवल्यानंतर लॉस एंजेलिसच्या सुपिरियर कोर्टानं नासोन जोकिन गार्सियाला ही शिक्षा सुनावली आहे.
अमेरिकेत महागाईच्या झळा सध्या जाणवायला सुरुवात झाली, कारण टॉयलेट पेपर, दही, त्याचबरोबर कॉर्नचिप्स या सगळ्याच्या पॅकेटमधला आकार आणि संख्या आता कमी होत चालली आहे. पण किमती मात्र जैसे ते आहे, ज्याला श्रिंकफ्लेशन असं म्हटलं जात आहे. जगभरात याचं प्रमाण वाढतंय. अमेरिकेत क्लिनिकच्या एका लहान बॉक्समध्ये काही महिन्यांपूर्वी 65 टिश्यू पेपर दिले जात होते. यात आता फक्त 60 टिश्यू पेपर दिले जातात. तर ब्रिटनमध्ये नेस्लेनं कॉफी टिनमध्ये 100 ग्रॅमहून 90 ग्रॅमपर्यंत ही क्वांटिटी कमी केली आहे. पण महागाई वाढल्यानंतर श्रिंकफ्लेशन होणं नवीन नाही असं तज्ज्ञांना वाटतंय. चलनवाढीच्या काळामध्ये प्रमाण वाढतं, कारण कंपन्या देखील पॅकेजिंग, मजूर आणि वाहतुकीसाठीच्या वाढत्या खर्चाचा सामना करत असतात असं तज्ज्ञ सांगतात. व्हिस्की आणि लिक्विड मेडिसिनमधला फरक ओळखण्यासाठी QR कोड टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे. पर्ड्यू विद्यापीठातील बायोमेडिकल अभियांत्रिकी सहयोगी प्राध्यापक यंग किम आणि त्यांच्या टीमनं यासाठीचा QR कोड विकसित केलाय. या बनावटीसाठी सगळ्यात असुरक्षित वस्तू म्हणजे फार्मास्युटिकल उत्पादनं आहेत. अल्कोहोलिक स्पिरिट्सचा देखील यामध्ये वापर होत असतो. पण या टीमनं अनेक प्रकारच्या सगळ्या चाचण्या केल्यानंतर या सगळ्या उत्पादनांचं वर्गीकरण कसं करायचं, त्याचं प्रमाणीकरण कसं असणार आहे, यासाठी बारकोड आणि QR कोड सारख्या पद्धती वापरल्या आहेत. ग्राहकांना त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून उत्पादनावरचा टॅग स्कॅन करून उत्पादनाची सत्यता त्यामुळे तपासता येणार आहे. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बघूयात जगाच्या पाठीवर काय घडतं. आणि ब्रेकनंतर बातमी आहे अलास्कामधल्या वणव्यासंदर्भातली. इथे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे. वृक्षांचं देखील प्रचंड नुकसान झालं आणि ती बातमी आता आपण बघणार आहोत. कारण अलास्कामध्ये मोठ्या प्रमाणात वणवा लागलेला आहे आणि एक पर्यटन शहर म्हणून ओळख असलेल्या शहराची त्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. या भागातल्या उत्तरेला सुमारे 100 मैल आणि डेनालीच्या दक्षिणेला सुमारे 50 मैलापर्यंत ही आग पोहोचलेली होती. 2 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. देशभरात गेल्या 24 तासात 7,240 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची देशभरातली संख्या 4,31,97,522 पर्यंत पोहोचली. 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची एकूण संख्या 5,24,723 वर पोहोचली आहे. सध्या देशभरात 32,498 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 3,591 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर 24 तासात मात केली. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या एकूण संख्या रुग्णांची 4,26,40,301 वर पोहोचली आहे. बातमी आहे चीनची. जागतिक मागणी आणि देशांतर्गत काही समस्यांमुळे व्यापार उद्योगाला काही समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं वाणिज्य उपमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. वॉंग शोएन यांनी बुधवारी या संदर्भातली पत्रकार परिषदेत या संदर्भातली माहिती दिलेली आहे. सध्या कोरोनाचं संकट तिथे होतं आणि त्यामुळे शांघाय आणि इतर मोठ्या शहरांमधलं कारखान्याचं उत्पादन थांबलं होतं. त्यामुळे चीनची निर्यात वाढ देखील मंदावल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. नॉटिंगहॅममधल्या ग्रासकोटमधून माघार घेतल्यानंतर एमा रडुकानो यावर्षी विम्बल्डनमध्ये खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा सध्या व्यक्त होते. कारण US ओपन चॅम्पियनमध्ये तिला 7 गेम साईड स्ट्रेन तिला होते आणि त्याच्यामुळे तिला दुखापतीमुळे रिटायर्ड व्हावं लागलं होतं. पण कोणताही गंभीर तिला जखम नसल्याचं यामुळे दिसून आलेलं आहे आणि त्यामुळे आता काही दिवसांच्या विश्रांतीनंतर बर्मिंगहॅममधल्या पुढच्या आठवड्यात ती स्पर्धा मात्र ती मुकणार आहे असं म्हटलं जात आहे. इनियोस ग्रेंडियसच्या फिलिपो गनानं क्रिटेरियम डू डॉल्फिनचा स्टेज 4 पर्यंतचा टप्पा गाठलेला आहे. जम्बो विस्माच्या वूड वॅन 8नं सायकलिंगमध्ये एथेन्सचा पराभव केला. पुढची बातमी आहे रशियाचे ज्येष्ठ अंतराळवीर व्हॅलेरी युर्मिन यांचं 82व्या वर्षी निधन झालं. 1973 मध्ये अंतराळवीर झाल्यानंतर युर्मिन 4 वेळा अंतराळात गेले होते आणि ज्यात सॅल्यूट 7 आणि मीर या अंतराळ स्थानकांचा समावेश होता. 2 लहान मोहिमा आणि 2 दीर्घ अंतराळ मोहिमांमध्ये एकूण 371 दिवस अंतराळात राहण्याचा त्यांना अनुभव होता. कोमसोमोल्स्क ऑन अमूर इथे 16 ऑगस्ट 1939 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. 1980 मध्ये सोव्हिएत कॅप्सूलमध्ये त्यांनी शेवटचं उड्डाण केलं होतं. या त्यांच्या निधनामुळे आम्ही एक चांगला सहकारी आणि मित्र गमावल्याची प्रतिक्रिया
रोसकॉस्मोस स्पेस एजन्सीचे प्रमुख दिमित्री रोगोझिन यांनी एका निवेदनाद्वारे दिली. हे कधीही भरून न येणारं नुकसान आहे आणि त्यांची आठवण आपल्या हृदयात कायम असेल असंही ते म्हणाले. गुरुवारी मॉस्कोच्या बाहेरच्या भागातल्या लष्करी स्मशानभूमीत त्यांचं दफन केलं जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि ज्या सहकारी होत्या अंतराळवीर येलेना कोंडाकोवा असं त्यांचं नाव आहे. वर्ल्ड ओशन डेच्या निमित्तानं रिओ दी जेनेरिओमध्ये कोपाकाबाना बीचवर अनेक पर्यावरणवादी कार्यकर्ते एकत्र आले होते. समुद्राला प्रतिकात्मक मिठी घालण्यासाठी हे रिंगण करण्यात आलं होतं. कचऱ्याची नीट विल्हेवाट न लावणं आणि प्लास्टिकमुळे समुद्राची होत असलेली प्रचंड हानी याकडे लक्ष वेधण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला होता. हाँगकाँगचा स्टार ॲनोन क्वेकनं नवीन सिनेमाच्या सेटवर नुकतीच हजेरी लावली होती. हाँगकाँगच्या तुएन मून इथल्या एका वेअरहाऊसमध्ये हाँगकाँगचे प्रमुख अभिनेते आणि दिग्दर्शक सिमोन याम आणि फ्रान्सिस यू देखील यावेळी उपस्थित होते. या चित्रपटाचं अधिकृत इंग्रजी शीर्षक अजून उपलब्ध झालेलं नसलं तरी कोक आगामी सिनेमात तायक्वॉन्दो येणाऱ्या एका वकिलाची भूमिका साकारणार अशी माहिती देखील कळते. चित्रपट कधी रिलीज होणार याविषयी मात्र अजून स्पष्टता झालेली नाही. टाइम 100 गालासाठी बिल गेट्स, तायका वेतिती त्याचबरोबर सिमू लियू आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यामुळे टाइम 100 गालाच्या रेड कार्पेटला या सगळ्या सेलिब्रिटींची हजेरी होती. एरियाना दिबोस, अँड्र्यू गारफिल्ड यांनी देखील रेड कार्पेटवर हजेरी लावली होती आणि सगळ्यांचं लक्ष रेड कार्पेटवरच्या सगळ्या सेलिब्रिटींनी वेधून घेतलं होतं. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. जाताना महत्त्वाची आठवण, फेसबुकवर, ट्विटरवर आणि यूट्यूबवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबवर या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. यानंतरच्या बातम्या घेऊन येतोय माझा सहकारी अजिंक्य. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.